नमस्कार. पुन्हा एकदा शरद जोशींच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मी तुमच्या सगळ्यांशी बोलतोय. आपल्याकडे जयंती पुण्यतिथी असे काही साजरे आपण शेतकरी संघटनेची माणसं करत नाही, पण तरीसुद्धा या दिवसाच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो, शुभेच्छा देतो. दरवर्षी मी 3 सप्टेंबर आणि 12 डिसेंबरला शरद जोशींच्याबद्दल तुमच्या सगळ्यांशी बोलत असतो. आणि ज्यांनी हे बोलणं ओळीने ऐकलं आहे त्यांच्या लक्षात आलं असेल की सुरुवातीचे काही माझे एपिसोड्स हे शरद जोशी या व्यक्तीबद्दल जास्त होते आणि हळूहळू मी आता शरद जोशी आणि शेतकरी संघटना या विषयामध्ये जायला लागलेलो आहे. तर आजचा विषय मी थोडासा तसा घेतलेला आहे. 1984ची गोष्ट आहे आणि माझ्या आठवणीप्रमाणे ही 84च्या पूर्वार्धातली गोष्ट आहे, कारण निवडणुका अपेक्षित होत्या. 84च्या शेवटी निवडणुका होणार होत्या आणि संबंध देशभर राजकीय हालचाली सुरू झालेल्या होत्या. त्यावेळेला 3 नॅशनल लेवलच्या काय म्हणूया माध्यमांनी, त्यावेळेला टी व्हीचा इतका सुळसुळाट नव्हता, त्यामुळे प्रिंट माध्यमं होती, छापील माध्यमं होती, 3 सर्वे केलेले होते की देशामधली महत्त्वाची माणसं कोण. एकामध्ये 20 नावं काढली ती त्यांनी, दुसऱ्यामध्ये 30 नावं काढली ती, तिसरे जरा मनाने जास्त उदार होते, त्यांनी 50 नावं काढली ती. आणि संबंध देशात मिळून 7 नावं तिन्ही सर्वेमध्ये आलेली होती आणि त्या 7मध्ये शरद जोशींचं नाव होतं. इतर 2 नावं मला 7ही आत्ता आठवत नाहीत, पण इतर 2 नावं इंदिरा गांधी ज्या तेव्हा पंतप्रधान होत्या आणि PV नरसिंहराव ते नंतर पंतप्रधान झाले. राजकीय क्षेत्रातल्या माणसांच्यामध्ये त्या दोघांच्या बरोबरीने शरद जोशींचं नाव हे त्याच्यामध्ये होतं की हा एक असा नवा नेता आहे ज्याच्याभोवती अनेक राजकीय शक्यता असू शकतात. हे शेतकरी संघटनेच्या किंवा कदाचित शरद जोशींच्यासुद्धा लक्षात यायच्या आधी माध्यमांच्या लक्षात आलेलं होतं. पुढे इंदिरा गांधींची हत्या झाली ऑक्टोबरच्या शेवटी आणि निवडणुकीचा सगळा संदर्भच बदलून गेला. त्यामुळे ह्या याद्यांना तसं व्यावहारिक महत्त्व नंतर राहिलं नाही. प्रत्यक्ष मतदान झालं तेव्हा कोणालाही मिळालं नाही आत्तापर्यंत असं बहुमत इंदिरा काँग्रेसला मिळालं. 525 पैकी 403 जागा, तो सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. पण शेतकरी संघटनेच्या प्रसारामुळे त्याच्या आधी एक सोडून केलेल्या सगळ्या यशस्वी आंदोलनांच्यामुळे, म्हणजे आपण कांद्याच्या प्रश्नावर आंदोलन केलं, आपण ऊसाच्या प्रश्नावर आंदोलन केलं, आपण तंबाखूच्या प्रश्नावर आंदोलन केलं, कर्नाटक सरकारने त्या आंदोलनावर गोळीबार करून ते जगभर पोचवलं. निपाणीचे हुतात्मे वाया गेले नाहीत. ओव्हरनाईट शेतकरी संघटना आणि शरद जोशींची नावं जगातल्या लोकांच्यापर्यंत पोचली. दूध बंद करण्याचं आंदोलन आपण यशस्वी करू शकलो नाही, पण त्याच सुमारात आपण महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखान्यांच्यामध्ये पॅनेल्स उभी करायला सुरुवात केली ती. असं सगळं वातावरण शेतकरी संघटनेच्या बाजूनी फार मोठ्या प्रमाणावर लोक उभे राहतील आणि ग्रामीण भागातनं उभे राहतील, हे चित्र त्यावेळेला देशातल्या महत्त्वाच्या प्रिंट मीडियाने मान्य केलेलं होतं.
आणि इथून मी गणितात जसा कंस असतो, इथून मी एकदम जंप घेतो आहे ती 87 सालामध्ये. कारण 84ला निवडणूक झाली की पुन्हा 89ला निवडणूक होणार होती आणि 84चं बहुमत जे होतं ते काँग्रेसला पेललं नाही, राजीव गांधीला पेललं नाही. हा डेमोक्रेसीचा नियम आहे की जरुरीपेक्षा जास्त बहुमत जर मिळालं तर सत्ताधारी पक्षातच विरोधी पक्ष येतो. आणि याला कोणीही आत्तापर्यंत अपवाद ठरलेलं नाही. ॲबनॉर्मल मेजॉरिटी ही नेहमी घातक असते. पण काँग्रेसच्या बाबतीत ते खरं झालं. वर्षभरातच व्ही.पी. सिंग आणि संरक्षण खात्यातला भ्रष्टाचार, बोफोर्स प्रकरण हे गाजायला लागलं आणि 87मध्ये काँग्रेसनी व्ही.पी. सिंगांना काढूनच टाकलं. व्ही.पी. सिंग देशभर फिरायला लागले, निरनिराळ्या राजकीय नेत्यांना भेटायला लागले. सगळ्यांना भेटले त्याप्रमाणे ते आंबेठणला शरद जोशींना भेटायला आले आणि नंतर व्ही.पी. सिंग आपल्या कार्यकारिणीतही आले, म्हणजे कार्यकारिणीच्या बैठकीला. आणि त्यांनी अशी ऑफर दिली ती की निवडणुकांच्यामध्ये काँग्रेसला पर्याय उभा करायचा असेल तर महाराष्ट्रातल्या 48 जागांच्यापैकी 28 जागा शेतकरी संघटनेने लढवाव्यात. म्हणजे 84 सालचे ते 3 सर्व्हे आणि हे व्ही.पी. सिंगांचं वाक्य 3-3.5 वर्षानंतरचं, ह्याच्यामध्ये असं दिसतं की आपला शहर खाली आला नव्हता, एका पातळीवर टिकून होता किंवा थोडा वरच गेलेला होता. हे कसं घडलं, त्याच्यामागे कोणाचे काय प्रयत्न होते, कुठलं तंत्र होतं, हे मी आज बोलायचं ठरवलं आहे की ज्याच्यामध्ये शरद जोशी असतील आणि शेतकरी संघटनाही असेल. 85 साली महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक झाली आणि 84 सालच्या इंदिरा गांधींच्या हत्येबद्दलच्या सहानुभूतीच्या लाटेवरच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मात्र विधानसभांच्यामध्ये तसं आंधळं बहुमत काँग्रेसला मिळालं नाही. एक कारण असतं ते डेमोग्राफिक, म्हणजे लोकशाहीचं कारण असतं की 25,000 मतं हा लोकसभा मतदारसंघात कोणाच्या खिचगणतीतही नसतात. कारण लोकसभेचे आपल्याकडले मतदारसंघ आता तर 15 लाखाच्या वर आहेत, त्यावेळेला 10 लाखाच्या आसपास पोचायला सुरुवात झाली होती. हे एक लक्षात घेण्यासारखे. 25,000 माणसं रस्त्यावर आली तर आंदोलन मोठं होतं, पण 25,000 माणसांनी विधानसभेत मतदान केलं एका बाजूने तर कदाचित निवडणूक फिरते, पण लोकसभेत करून काही होत नाही. शेतकरी संघटनेला आंदोलनात जे यश मिळालं ते निवडणुकीत कधीही मिळालं नाही, याचं तेही एक कारण असलं पाहिजे. तर महाराष्ट्रामध्ये असं लक्षात आलं की आता तो मूड गेलेला आहे. इंदिरा गांधींच्याबद्दल लोकांना जो आदर व्यक्त करायचा होता आणि राजीव गांधीच्या हातात निरंकुश सत्ता द्यायची होती आणि ते मनापासून होतं त्यांचं, कोणाला आवडो वा न आवडो, त्या मूडमध्ये आता लोक नाही आहेत. आता लोक स्वतःपुढचे प्रश्न, आपल्या समाजापुढचे प्रश्न, आर्थिक प्रश्न ह्याच्यावर मतदान करू शकतील. आणि म्हणून शेतकरी संघटनेने आवाहन केलं, शरद जोशींनी आवाहन केलं की तुम्ही जर काँग्रेसच्या विरोधात लढणार असाल एकत्रपणे तर शेतकरी संघटना तुमच्या उमेदवारांना पाठिंबा देईल. हे 85 सालची आपली धुळे अधिवेशनात केलेली घोषणा होती. आणि त्यावेळेला शरद पवारही आपल्याबरोबर होते. आपल्याबरोबर होते म्हणजे काँग्रेसमध्ये नव्हते. पुढे ते 86 साली काँग्रेसमध्ये गेले, पण त्यावेळेला ते त्यांची स्वतंत्र काँग्रेस होती.
आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की 40 ते 50 मतदारसंघात, विधानसभा मतदारसंघात 288 पैकी शेतकरी संघटनेचा प्रभाव महत्त्वाचा ठरू शकतो आणि आपला बिल्ला लावणारे 6 आमदार हेही त्यावेळेला निवडून आलेले होते. त्यामुळे आम्ही सगळे खुश होतो आणि नेता, त्याचा सहकारी आणि त्याचा काय म्हणे बाहेरून पाहणारा निरीक्षक किंवा टीकाकार हे काही वेळेला समपातळीवर कसे असतात. ते 40 ते 50 हा जो आकडा आहे त्या आकड्याची गंमत आहे. शरद जोशींनी दिल्लीला पत्रकार परिषदेत तो आकडा सांगितला आणि शरद पवारांनी मुंबईमध्ये, कारण त्यांची पत्रकार परिषद दिल्लीत कशाला व्हायला, त्यांची मुंबईत होणार, त्यांनी मुंबईमध्ये तो आकडा सांगितला आणि पुणे विद्यापीठातल्या एका चर्चेमध्ये मी तोच आकडा एकाच दिवशी सांगितला होता. हा विनय हर्डीकरच्या बुद्धिमत्तेचा पुरावा नाही आहे की तंबोरे किती व्यवस्थित लागले ते सगळ्यांचे, आणि टीकाकाराचेही लागले, ते केवळ समर्थकाचे लागले नव्हते. कारण संघटनेमध्ये, आंदोलनामध्ये मूळ तत्त्वज्ञान, ते तत्त्वज्ञान जो मांडतो तो नेता आणि ते तत्त्वज्ञान स्वीकारून जो त्याच्यावर काम करतो तो माझ्यासारखा कार्यकर्ता, ह्यांचे तंबोरे व्यवस्थित लागावे लागतात. तसे ते लागलेले होते आणि आम्हाला आनंद झाला होता की आपण म्हटलं त्याप्रमाणे काँग्रेसचं बहुमत तर जेमतेम लेवलला आणून ठेवलं आपण. कारण अजून शरद पवार काँग्रेसमधनं 36 आमदार घेऊन फुटायची त्याला वेळ होता, अजून ते लगेच झालं नाही, ते पुढं झालं. तर हे सगळं जे यश होतं की शेतकरी संघटनेने आपली जागा महाराष्ट्राच्या राजकारणात तरी का होईना आता निश्चित केली आहे. आम्ही गप्पा मारत आंबेठणला बसलो होतो आणि शरद जोशी एकदम भडकले. ते म्हणले हे सगळं ठीक आहे, तुम्ही वा 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 म्हणताय, पण या सगळ्यासाठी मला किती धावपळ करावी लागली, मला किती कष्ट करावे लागले, माझी तब्येत किती खालावली, तुमचं कोणाचं लक्ष तरी गेलं का, मला आता हे सगळं असह्य झाले. आता नेते मंडळी डॅम्बिस असतात बरं का, की असं आपण म्हणल्यावर हे लोक काय म्हणतायत, असं म्हणजे आपण चमच्यानी झाकण काढतो ना डब्याचं, तसंही वाक्य असलं पाहिजे. तर सगळे एकदम चूपच झाले. आता म्हणले मी काही नाही, मी हे काम बिम सगळं बंद करणार आहे आणि आता मला माझ्या स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत. मी काही तुमचं हे सगळं काम करायचं पत्कर घेतलेलं नाही. सगळे गप्पच झाले. तर मी म्हटलं की हे खरं आहे, तुमच्यावर सगळं लोड पडलं, पण तुम्ही दुसऱ्या कोणाला कामच करू देत नाही. आम्ही सगळे म्हटलं की अगदी अंगठाछाप माणसं नाही आहोत. बरं, आमचे कामधंदे सोडून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. आमच्यापैकी प्रत्येकाकडे काही स्किल आहेत, पण सगळे निर्णय सगळीकडे तुम्हीच भाषणं करणार, पत्रक छापायचे तर तुम्हीच मजकूर लिहिणार, पत्रांना उत्तरं तुम्हीच लिहिणार, आलेली पत्र फाईलीला लावून ठेवायचं काम तुम्हीच करणार. असं ठेवलं तर तुमच्यावरच काम पडणार सगळं. तर ते म्हणले, मी चांगल्या त्यांच्या लक्षात आलं की आपला त्रागा करून उपयोग नाही आहे इथे. म्हणले मग कोण कोण कुठल्या जबाबदाऱ्या घेईल. ही संघटनेची पहिली विस्तारित कार्यकारिणी उभी राहायची सुरुवात होती आणि ती चर्चा पुढे वाढत गेली. शरद जोशींना 2 गोष्टी हव्या होत्या. एक, त्यांना शेतकरी संघटनेचे अध्यक्षही तेच आणि थिंक बँकही तेच, थिंक टँकही तेच. तर त्यांना अध्यक्षपदाची धावपळ दुसऱ्या कोणाला तरी सोपवून स्वतःची त्याच्यातनं सुटका करून घ्यायची होती. म्हणजे थिंक टँक म्हणून ते जास्त चांगलं काम करू शकले असते. आणि दुसरं, त्यांना नॉन मराठा अध्यक्ष हवा होता.
जे पहिले 2 अध्यक्ष शेतकरी संघटनेचे मराठा होते. माधवराव मोरे पहिले अध्यक्ष, रामचंद्र बापू पाटील दुसरे अध्यक्ष, हे दोन्ही नाशिक जिल्ह्यातले मराठा अध्यक्ष होते. शरद जोशींचा आग्रह होता की आता आपण नॉन मराठाही अध्यक्ष दिला पाहिजे, कारण महाराष्ट्रातला शेतकरी बहुसंख्येने मराठा असला तरी इतर जाती शेतीमध्ये आहेत आणि तो आम्हाला मान्य होतं. म्हणून त्यांना अनिल गोट्यांना अध्यक्ष करायचं होतं. त्याला मात्र मी तेव्हा विरोध केला. म्हटलं अनिलचा स्वभाव लक्षात घेता म्हणजे तुमचा आणि त्याचंही जमणार नाही. म्हटलं तो ज्या मिलिटरी पद्धतीने सगळ्यांना हाताळेल त्यांनी कार्यकर्त्यांनी दुखावले जाण्याची शक्यता जास्त आहे. पण ते म्हणले मला नॉन मराठाच पाहिजे. मग त्यावेळेला मी भास्करराव बोरावके यांचं नाव सुचवलं. त्यांच्या नावाला कोणीच विरोध करायचा प्रश्न नव्हता. ते सगळं मान्य झालं आणि पहिली कार्यकारिणी जवळजवळ 75 लोकांची आपण तयार केली. जवळपास मंत्रिमंडळ म्हणावं अशी ती कार्यकारिणी होती. की त्याच्यामागे एक विचाराचं सूत्र होतं. विचाराचं सूत्र असं की 3 जबाबदाऱ्या असतात. ही आंदोलक संघटना आहे त्यामुळे तिचं स्वरूप थोडं वेगळं ठेवावं लागेल. म्हणून त्यावेळेला 20-22 जिल्ह्यात काम होतं. तर ते प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्हाध्यक्ष, जे मोठे जिल्हे होते तिथे 2 जिल्हाध्यक्ष, त्याच्यानंतर शेतकरी संघटक आहे, शेतकरी संघटनेचं मध्यवर्ती कार्यालय आहे, नंतर प्रचार वाङ्मय छापून घ्यायचं काम आहे, ते विकण्याचं काम आहे. त्यामुळे प्रकाशन, प्रशासन, प्रचार अशी 10-12 खाती होती. सगळ्यात महत्त्वाचं जिथे कम्युनिस्ट पार्टीची आठवण व्हावी असे की अभ्यास करणाऱ्यांचा एक मोठा गट होता आणि हा अभ्यास 2 प्रकारचा करायचा. एक म्हणजे महाराष्ट्रातली जी महत्त्वाची पिकं आहेत की ज्यांच्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो त्या पिकांच्या बाबतीत सरकारचं धोरण काय आहे आणि मार्केटमधल्या त्यांचा उत्पादन खर्च काय आहे, उत्पादन खर्च कमी करण्याच्या नव्या पद्धती काय आहेत. ते आपण ट्रेड युनियनसारखे नव्हतो की काय वाटेल ते करा, आम्हाला एवढा बोनस मिळाला पाहिजे, वर्षाला एक बोनस मिळाला पाहिजे, एवढी पगारवाढ मिळाली पाहिजे, असं नव्हतं ते. त्यामुळे 10-12 पिकांचा अभ्यास करणारी माणसं होती. त्याच्यात अजून की ते खरं म्हणजे माझ्यासारखं माणूस काय शेतकरी नव्हता तिथे, पण मी पत्रकार होतो, मी देशभर फिरत होतो. त्यावेळी मला वेगळं खातं देण्यात आलं. मला खातं दिलं अन्य संघटना संपर्क, की मी माझ्या पत्रकारितेच्या निमित्ताने देशभर फिरतो आहे. तर आत्ता ज्या सरळ सरळ पॉलिटिकल झालेल्या नाहीत अशा ज्या संघटना असतील त्या संघटनांच्याकडे जाऊन मी स्वतः चाचपणी करून शरद जोशींना फीडबॅक द्यावा. मग असंच अजून एक खातं देशातल्या इतर शेतकऱ्यांच्या संघटनांशी संपर्क, ट्रेड युनियनशी संपर्क, शेतमजुरांच्या संस्थांशी संपर्क, दलितांच्या, असे सगळं करत करत ती एक जवळजवळ 75 माणसांची कार्यकारिणी. जे भास्करराव बोरावके अध्यक्ष, नंतर विजय जावंदिया, अनिल गोटे आणि श्रीरंगराव मोरे हे 3 विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी उपाध्यक्ष आणि शरद जोशी या सगळ्यांचे मार्गदर्शक. हा पहिला पाया होता. आणि त्याचं 85 सालीची कार्यकारिणी जाहीर झाल्यावर एक शिबिर आंबेठणला घेण्यात आलं लगेच. नंतर दुसरं शिबिर खुलताबादला घेण्यात आलं. खुलताबादच्या शिबिराला सगळ्या कार्यकर्त्यांना ताकीद होती की सहकुटुंब आलं पाहिजे. त्यांनी शेतकरी संघटना असल्यामुळे बहुतेक सगळे विवाहित होतेच. म्हणजे शेतकऱ्यांच्यामध्ये ज्या वयात लग्न होतात त्या वयाच्या वरचे होते सगळे. तेही शिबिर चांगलं झालं. आणि मग हा फक्त शेतीमालाच्या भावाचा लढा नाही, हा फक्त आर्थिक लढा नाही, याच्यामागे एक सांस्कृतिक भूमिका आहे, एक तात्विक भूमिका आहे, हे सगळं मांडायला. आणि अजूनही जी शेतकरी संघटनेशी बांधिलकी टिकून असलेली मंडळी असतील ना, त्यातली बरीचशी त्या दोन्ही शिबिरांना असली पाहिजे.
कारण एवढा मोठा ऑडियन्स मिळाल्यानंतर शरद जोशींनी त्यांच्या मनातलं स्वातंत्र्याचं तत्त्वज्ञान की उत्तरोत्तर प्रत्येक माणसाला प्रत्येक बाबतीत निवड करता येईल असे पर्याय उपलब्ध असले पाहिजेत आणि ते पर्याय स्वीकारता येतील, वापरता येतील अशी त्याची आर्थिक परिस्थिती असली पाहिजे. हे जे मार्क्सचं जे तत्त्व आहे, प्रत्येकाला त्याच्या गरजेप्रमाणे आणि प्रत्येकाकडून त्याच्या क्षमतेप्रमाणे त्याचा हा पुन्हा सुधारलेला आपण तर्जुमा आहे असं म्हणूया, हे सगळं त्यांनी मांडायला सुरुवात केली. आणि ही कार्यकारिणी भास्करराव बोरावके अध्यक्ष असेपर्यंत ही अतिशय धडाक्याने चाललेली होती. नंतर भास्करराव बोरावकेंचं अनिल गोटे अध्यक्ष झाले. मग अनिल गोटेंनी या कार्यकारिणीचं स्वरूप बदललं, पण तरी अभ्यासाची जी खाती होती ती सगळी कायम होती. फक्त त्यांनी सांगितलं की मी जिल्हाध्यक्ष आणि मी अशी एक वेगळी कार्यकारिणी असू दे आणि अभ्यास समिती आणि शरद जोशी त्यांना काय गोंधळ घालायचा तो त्यांनी घालावा. तिथे ती थोडीशी विस्कटली, पण तो जो आधीचा मूड होता तो कायम होता. हा विस्ताराचा पहिला टप्पा आहे की जिथे संघटना म्हणून एक पाया घातला गेला. दुसरा एक फार गमतीदार प्रसंग आहे. तो प्रसंग असा, आम्ही सगळे वर्ध्याला रवी काशीकरांच्या घरी होतो आणि काशीकरांचं तसंही एकत्र कुटुंब, ते 5-6 भाऊ आणि रवी आणि त्याचे 2-3 भाऊ तिथे, सरोज वहिनी तिथे आणि शरद जोशींना तर रवी काशीकरांच्या मातोश्रींनीच आपला मुलगाच मानलेलं होतं. त्यामुळे ते आले की एक 10-15 माणसं येणार आणि घराला मंगल कार्यालयाचं स्वरूप येणार हे त्यांनी स्वीकारलेलं होतं आणि ते काशीकर कुटुंबाने शेवटपर्यंत स्वीकारलं. ते एक दिवशी असं आपण तर जेवण झाल्यानंतर हात वाळवत बसतो ना, तसे आम्ही सगळे बसलो होतो. तर सरोज वहिनी शरद जोशींना म्हणाल्या की तुम्हाला कधी असं नाही का वाटत आमच्याशी बोलावं काही. तर शरद जोशींच्या सकट आम्ही सगळे एकदम बिचकलो. ते म्हणले म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे. शरद जोशींनी त्यांना विचारलं. त्या म्हणल्या तुम्ही येता, तुम्ही आला की खूप माणसं येतात, आम्हाला खूप काम पडतं, पण ते आम्ही आनंदाने करतो आणि आम्ही हे काम करत असताना बाहेर तुमच्या काय चर्चा चाललेल्या असतात तिकडे आमचा कान असतो. असं नाही आहे की आम्ही फक्त इथं रांदावाडा उष्टीकाडा करतो आहे आणि त्याच्याबद्दल आम्हालाही काहीतरी म्हणायचं असतं. तुम्हाला कधी असं नाही वाटत. शरद जोशींचा चेहरा मला अजून आठवतं. म्हणजे त्यांच्यासारख्या बुद्धिमान माणसाला सुद्धा चमकवणारं वाक्य कोणी बोलणं ही अतिशय दुर्मिळ गोष्ट होती. चमकले पण. आणि 1-2 मिनटं मग अशी अवघड गेली ना की आता साहेब काय म्हणणार. ते म्हणले ठरलं, आता मी शेतकरी महिलांशी बोलायला सुरुवात करतो. आणि त्यांनी सुरुवातीलाच एक पथ्य घातलं की पहिले काही दिवस तरी इतर कोणी असणार नाही पुरुषांच्यापैकी, मी फक्त शेतकरी महिला, आपल्या कार्यकर्त्या आणि मी असं आपण बोलूया. घरातली माणसं नकोत, परकीही माणसं नकोत. आणि त्या बैठकी वर्धा जिल्ह्यातनं सुरू झाल्या, पुढं त्या जिल्ह्यातनं घेण्यात आल्या आणि त्याच्यातनं शेतकरी संघटनेच्या काय म्हणे हातनं घडलेलं एक सगळ्यात मोठं काम म्हणजे चांदवडला देशाने कधी पाहिलं नव्हतं एवढं प्रचंड महिला अधिवेशन 1986च्या नोव्हेंबरमध्ये भरवलं. आणि मला त्या प्रसंगाचं अजूनही कायम आठवण येते
तर मी नाशिकला बऱ्याच वेळा जायचो यायचो, तर ते चांदवडचं रस्त्याला लागून असलेली ती शिक्षण संस्था आणि त्यांचं मोठं मैदान हे मी जाता येता पाहत होतो. कुठे घ्यायचं म्हटलं, मी म्हटलं चांदवडला घ्यायचं. चांदवडला का, तर म्हणलं आग्रा रोडला लागूनच आहे, चालत बिलत जाण्याचा प्रश्न नाही. बरं, मोठी शिक्षण संस्था आहे, त्यांची कार्यालय आहेत, त्यांची हॉस्टेल आहेत, राहण्याची सोय आहे. नंतर शेतकऱ्यांचा मेळावा म्हटल्यावर पाठीमाग मोठा डोंगर आहे म्हटलं, सकाळची काही काळजी नाही. बरं, आपण नोव्हेंबरमध्ये घेणार आहोत, त्यामुळे पाणी टंचाईचा तेव्हा काही प्रश्न नाही. एक मुक्कामाचं अधिवेशन होऊ शकतं. आणि जवळजवळ 1,00,000 महिला तोपर्यंत तरी देशामध्ये केव्हाही एका ठिकाणी एकत्र आलेल्या नव्हत्या. आता शरद जोशींच्यासारखा माणूस तो कोणाच्याच हातात सापडत नाही, आणि तो एवढं मोठं महिलांचं अधिवेशन घेणार आहे म्हटल्यावर त्यावेळेला शहरी विभागात जो महिलांच्या प्रश्नावर काम करणारे होते, स्त्री संघटना होत्या, त्या सगळ्या स्त्री संघटनांना उत्सुकता निर्माण झाली. त्यांच्या कोऑर्डिनेशनचं कामही मी बऱ्यापैकी करत होतो. आणि शहरामध्ये स्त्री मुक्तीचा, स्त्री स्वातंत्र्याचा, स्त्रीच्या आर्थिक सक्षमीकरणाचा, सबलीकरणाचा जो विचार मांडला जात होता, तो विचार मांडणाऱ्या कार्यकर्त्या आणि खेड्यामधल्या रोज आपल्या शेतात जाऊन राबणाऱ्या कार्यकर्त्या, या सगळ्यांना एकत्र आणून शेतकरी महिला आघाडी आणि समग्र महिला आघाडी हा विस्ताराचा आपला दुसरा टप्पा होता. मला अजून तो डोळ्यासमोर आहे तो प्रसंग, की बरोबर मोठं मैदान होतं, बरोबर मधोमध असा पॅसेज होता, आणि पुढे सगळ्या रंगीबेरंगी साड्या, आणि मागे सगळे पांढरा कुर्ता आणि पांढरा पायजमा, मागे सगळा पांढरा रंग, आणि पुढे म्हणजे रंगाचं इंद्रधनुष्य. आणि शरद जोशी म्हणले, आज शेतकरी संघटनेचं कुटुंब इथे माझ्यासमोर बसलेलं आहे. ही आपल्या यशाची दुसरी पायरी होती. आणि त्याहीपेक्षा शेतकरी संघटनेला एक जे करकरीत स्वरूप होतं ते थोडं मृदू झालं महिला आघाडी उभी राहिल्यानंतर, की संमिश्र गट असला की आपोआपच पुरुषांच्या तोंडाला लगाम बसतो दोन्ही अर्थाने. म्हणजे ग्रामीण भागातले पुरुष म्हणल्यावर तोंडात शिव्या भरपूर आणि तोंडात कायम थुकड्यासारखं काहीतरी भरपूर. शरद जोशींना शिव्याही आवडायच्या नाहीत आणि थुकलेलंही आवडायचं नाही, तर ते परत काटा निघाला त्यांच्या दृष्टीने. पण त्याहीपेक्षा, आणि हे पुढे मला अनेक कार्यकर्त्यांनी सांगितलं की चांदवडचा मेळावा झाला आणि माझं माझ्या बायकोशी वागणं बदललं. म्हणजे आमचे एक परभणीचे कार्यकर्ते होते, 96 कुळीचे मराठी, म्हणजे काय रोज बायकोला बडवलंच पाहिजे. ते मला सांगत होते एकदा की रात्री मी घरी आलो, आणि रात्री उशिरा घरी आलो म्हणजे माणूस काय अवस्थेत असणार तसाच मी यायचो. दार उघडायला एक क्षण जरी उशीर झाला तर मी बायकोचं तिथंच डोकं दारावर आपटायचो आणि मग आत जायचो. आता म्हणले, तुमच्या वहिनीला बोलवून विचारा बाहेर. गेल्या 15 वर्षात असं एकदा तरी माझ्या हातनं झालं आहे का? तर शेतकरी संघटना ही एक सांस्कृतिक नवीन दृष्टिकोन घेऊन, नवीन दृष्टिकोन असा की स्त्रीमुक्तीच्या नावाखाली पुरुष आणि स्त्री यांचं भांडण लावायचं कारण नाही आहे. जे सगळीकडे त्या दोघांनी एकमेकाच्या विरोधातच उभं राहिलं पाहिजे असं काही नाही आहे. आणि हेही खरं की तेव्हाची आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की अजूनही स्त्रीला जास्त सोसावं लागतं आणि ते पुरुषाच्या हातनं होणाऱ्या गोष्टी सोसाव्या लागतात. म्हणून आम्ही घोषणा तयार केली
की स्त्री जितकी सबल होईल, स्त्री जितकी सुशिक्षित होईल, स्त्री जितकी स्वतःच्या पायावर उभी राहील, तितकं कुटुंब सुखी. जे शेतकरी सुखी तर जग सुखी हे पूर्वीपासून आलेलं आहे. आणि कायम जग सुखी आणि शेतकरी दुःखी ही पूर्वीपासूनच वास्तव होतं. परंतु स्त्री पुरुष समानतेचा, संघर्षाचा हा जो प्रश्न आहे, याला एक वेगळं डायमेन्शन, एक वेगळा आयाम त्या सगळ्या महिला आघाडीने उभी करतानाचं जे काम झालं त्याच्यामधनं झालं. त्याच वेळेला एक तिसरं काम चालू होतं. तिसरं काम असं चालू होतं जे मी म्हटलं की देशातल्या इतर संघटनांशी संपर्क ठेवायचा आणि निरनिराळ्या कारणांनी निरनिराळ्या ठिकाणी कामं करणारी माणसं होती. म्हणजे त्यावेळेला आसाममध्ये विद्यार्थ्यांची चळवळ एकदम मोठ्या प्रमाणावर झाली. तसं बिहार आणि उत्तर प्रदेशात जयप्रकाश नारायण असताना झाली आणि त्याच्यातनंच नंतर मुलायमसिंग यादव, लालू प्रसाद यादव हे दोन मुख्यमंत्री त्या चळवळीतनं आले. तसं आसाममध्ये तर थेट विद्यार्थ्यांनीच आसाम गण परिषद स्थापन करून आसामची सत्ता ताब्यात घेतली ती. पण तोपर्यंत ते सत्तेवर आलेले नव्हते, त्यांची ती सुरुवात होती. नंतर छत्तीसगडमध्ये शंकर नियोगी, ज्यांच्यावरती मी नंतर लिहिलेलंही आहे, ज्यांच्याशी माझी पर्सनल मैत्री खूप झाली, असे ठिकठिकाणी गट होते. तर माझ्याकडे ते काम असायचं की मी माझ्या पत्रकारितेच्या निमित्ताने फिरत असलो की त्या भागातले व्यवस्थेच्या विरुद्ध संघर्ष करणारे आणि खऱ्या अन्यायाविरुद्ध, खोट्या अन्यायाविरुद्ध नाही. म्हणजे आम्हाला 8% बोनस नाही, 10% बोनस दिला पाहिजे असं नाही. तर जिथे खरोखरच अन्याय होतो आहे आणि तो आर्थिक अन्याय होतो आहे, त्याच्यातलं अर्थकारण समजावून न घेता आंदोलनं चालली आहेत, त्यामुळे ती यशस्वी होत नाहीत. कारण आपण तरी शेतकरी संघटनेत त्यांनी शरद जोशींनी काय केलं, ते फुल्यांचं ते वाक्य आहे ना, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. शरद जोशींनी बरोबर तीच चूक दुरुस्त केली. विद्येविना मती गेली हे जे होतं ते त्यांनी दुरुस्त केलं. शेतकऱ्याला सांगितलं की तू गरीब आहेस, त्याचं कारण ही विद्या दिली त्यांनी. त्यांनी पिकाच्या उत्पादनाची तंत्रज्ञान शिकवली, ती लोकांना माहीत होती आधी. त्यांनी जी विद्या द्यायला हवी होती ती दिली. तर त्या पद्धतीने त्या प्रश्नाच्या मुळापाशी जाऊन त्याच्यातनं मग शंकर गुहा नियोगीसारखा माणूस आपल्याला मिळाला. स्वामी अग्निवेश हे जे शेतकरी संघटनेच्या व्यासपीठावर नंतर अनेक वर्ष होते आणि सगळ्याच आंदोलनात शेवटपर्यंत आपल्याबरोबर होते, ते आपल्याला मिळाले. तर हे एक देशातल्या गैरराजकीय, अजून ज्यांनी राजकीय पक्ष स्थापन केलेला नाही अशा संघटनांशी संपर्क ठेवायचं काम हेही चालू झालं. मग त्याच्यातनंच पुन्हा एक किसान कोऑर्डिनेशन कमिटी देश पातळीवर, की सगळीकडल्या निरनिराळ्या राज्यातल्या शेतकरी संघटनांची एक कमिटी, ज्याच्यामध्ये आपले पंजाबचे भूपिंदर सिंग मान होते, त्याच्यानंतर हरियाणाची माणसं होती, उत्तर प्रदेशची माणसं होती. आणि शरद जोशींचं व्यक्तिमत्वच असं होतं की अत्यंत सुशिक्षित, बुद्धिवान, बुद्धिजीवी अशी सगळी माणसंसुद्धा त्यांच्यातल्या बौद्धिक क्षमतांच्यामुळे त्यांच्याकडे आकृष्ट होत असत. नाही तर IIT-मधली माणसं शेतकरी संघटनेच्या कार्यक्रमाला कधी येणं शक्य होतं का? आणि मग असा हा सगळा माणूस आणि असा हा सगळा माहोल त्याच्याभोवती तयार होतो आहे आणि याच्यामधनं देशाच्या राजकारणाला एक वेगळी दिशा मिळण्याची शक्यता आहे, असं ते सगळं होतं. आणि त्याच्यामुळे मग ज्या वेळेला VP सिंग
हे काँग्रेसमधनं बाहेर पडले, त्यामुळेच ते शरद जोशींना स्वतःहून भेटायला आले आणि 28 जागा 48 पैकी तुम्ही लढवा असा त्यांनी कोरा चेक आपल्याला दिला. ते घडलं का नाही तेवढं सांगून तेवढं बोलून म्हणजे मी आज थांबतो. ते घडलं नाही. आता हे सगळं विस्ताराचं काम चालू होतं. हां, त्याच्यात अजून एक सांगितलं पाहिजे, आपण तोपर्यंत युवक आघाडी काढलीच नव्हती. आम्ही सगळेच युवक होतो ना. 85 साली समजा ही प्रक्रिया सुरू झाली, माझं वय 35-36 होतं आणि काही अपवाद सोडले म्हणजे म्हात्रे सर असतील, रवी काशीकर असतील, ते सगळे एक तर माझ्या बरोबरचे होते किंवा माझ्यापेक्षा वयाने लहान होते आणि 25 वर्ष ते 40 वर्ष ह्या वयोमर्यादेत युवक संघटना लागतात. तर खरं म्हणजे शेतकरी संघटना ही युवक संघटनाच होती त्यावेळेला. त्याच्यानंतर आमची वयं 40च्या पुढे गेल्यानंतर युवकांची गरज, वेगळ्या युवकांची गरज आम्हाला भासायला लागली. आणि दुसरं होतं की विद्यार्थी संघटना आपण कधी काढली नाही. शरद जोशींचं जे इतरांच्यापासूनचं वेगळेपण होतं ते इथे होतं. शरद जोशी म्हणायचे की विद्यार्थ्यांनी अभ्यासच केला पाहिजे. आज विद्यार्थ्यांनी शाळा कॉलेज सोडून शेतकरी संघटनेमध्ये यायचं कारण नाही. त्यांनी आमच्या कार्यक्रमांना यावं, आमचं साहित्य वाचावं, माझी भाषणं ऐकावीत, मला प्रश्न विचारावेत, मी जे बोलतो त्याच्याबद्दल आपल्या शिक्षकांशी प्राध्यापकांशी चर्चा करावी, पण अभ्यास सोडायचा नाही. म्हणजे आपल्याकडे एक असा हा एक रोमॅन्टिसिझम आहे की अभ्यास बंद केला म्हणजे देशकार्य होतं. मला जुनी एक आठवण आहे, भूकंप झाला कुठेतरी, तर माझे दानडे इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी दुसऱ्या दिवशी निघाले मदत कार्याला. मी म्हणलं जाऊ नका आता तिथे अंधाधुंदी असेल आणि तुमचाच तिथल्या लोकांना ताप होईल, तुम्हाला जेवायला खायला घालायचं. तर ते भडकले माझ्यावर आणि जाऊन आले. नंतर येऊन त्यांनी माझे पाय धरले. काहीतरी करून विद्यार्थ्यांना अभ्यासातनं उठवायचं ही एक राजकारणी माणसांची स्टाईल असते. शरद जोशी म्हणायचे, माझ्या विचारांच्यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून पोलिसांच्याकडून बडवण्याचा नीच विचार मी कधी करणार नाही. त्यामुळे विद्यार्थी संघटना तरीसुद्धा फार प्रेशर आलं म्हणून काढून पाहिली ती आपण. आणि त्यातल्या त्यात मी तरुण होतोच तेव्हा, पण जास्त तरुण दिसत असलो पाहिजे, माझे कपडे वगैरे आकर्षक असायचे म्हणून ते काम मला दिलं. आणि माझ्या असं लक्षात आलं की विद्यार्थी संघटना काढली की कॉलेजची निवडणूक, आणि ती निवडणूक यशस्वी करायची असेल तर त्यांनी आधीच्या दुसऱ्या पॅनेलची भरपूर मारामाऱ्या वगैरे केलेल्या असायच्या. मग आमचं पॅनेल आलं तर त्याचे काय शपथविधीला मी जायचं, विद्यार्थ्यांचं मंत्रिमंडळ पॅनेल आलं की, आणि तिथे त्या दुसऱ्या पॅनेलच्या लोकांनी येऊन दंगा करायचा. असे 3-4 कार्यक्रम झाले. त्याच्यानंतर मी शरद जोशींना म्हणलं, हे भीक नको, पण हे कुत्रं आवरूया आपण, आपल्याला विद्यार्थी संघटनेत आपण जायला नको होतं, हेच बरोबर होतं, आणि ते आम्ही बंद केलं. पण 2 कारणांनी हा जो आपल्या बाजूने म्हणजे मार्क्सवादी विश्लेषण असं सांगतं की परिस्थिती पण तुमच्या बाजूने असावी लागते. केवळ तुम्ही किती सिन्सिअर आहात, तुमचा विचार किती स्वच्छ आहे आणि तुमच्या पद्धती किती परिणामकारक आहे त्याच्यावर ठरत नाही. ते लोक त्याला हिस्टॉरिक नेसेसिटी म्हणतात, ऐतिहासिक गरज. याचा अर्थ असा की परिस्थितीची सुद्धा ती मागणी असावी लागते. तर परिस्थितीची मागणी होती की कुणीतरी या आणि असा पर्याय द्या, लोकांना हवा आहे पर्याय, लोकही कंटाळलेत. पण ते झालं नाही. याचं मुख्य कारण म्हणजे 2 कारणं आहेत त्याची, की शरद जोशींना कधी या प्रश्नाचा निर्णय करताच आला नाही की आपण पॉलिटिकल व्हायचं का व्हायचं नाही.
कारण शरद जोशी हे मुळात शास्त्रज्ञ होते, अर्थशास्त्रज्ञ होते, तत्त्वज्ञानी होते. ते लोकशाही प्रक्रियेतनं वर आलेले नेते नव्हते. आणि इथे मी काही त्यांच्यावर अनादर दाखवतोय असं नाही, परंतु राजकारणामध्ये ज्या पद्धतीने माणूस पुढे येतो की त्याच्याकडे बोलण्याचं कौशल्य असावं लागतं, लोकांना सांभाळण्याचं कौशल्य असावं लागतं. मग तो गाव, तालुका, जिल्हा, विभाग, राज्य अशा पातळीने संपर्क वाढवत वाढवत तो नेता होतो. ते वरून आले, हे लँडेड फ्रॉम अबव. एकदम हेलिकॉप्टरमधनं माणूस उतरावा तसे ते त्यावेळच्या काळाला अनुकूल असं शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं उत्तर घेऊन आले आणि ते नेते झाले. संघटित आयुष्याचा अनुभव शरद जोशींना नव्हताच. त्यांना कुटुंबाचा अनुभव होता, ते नोकरशाहीतले असल्यामुळे नोकरशाहीचा अनुभव होता. पण जिथे काय म्हणायचं, विरोधकाला सुद्धा सांभाळूनच घ्यावं लागतं असं जे संघटित आयुष्य असतं तो अनुभव त्यांना नव्हता. संघटना फक्त महत्त्वाची आहे, बाकी काही महत्त्वाचं नाही, हे संघाचं तत्त्वज्ञान म्हणजे त्या काळातलं. संघाची पार्श्वभूमी असलेली आम्ही फक्त 2 माणसं होतो, अनिल गोटे आणि मी. तिसरा जो गट आलेला होता तो जयप्रकाश नारायणांच्या याच्यातनं आलेलं होतं आणि त्याच्याही मनात राजकारणाबद्दल फारसं प्रेम उरलेलं नव्हतं. म्हणजे छात्रविवाह संघर्ष वाहिनी आणि मुक्तीवाहिनी या सगळे ज्या बॅकग्राऊंडचे लोक आले. चौथा आला तो छोट्या छोट्या समूहांची कामं करणारा. म्हणजे मजुरांचं काम तुम्ही करू शकता, पण फक्त शेतमजुरांचं काम केलं की तुम्ही शेतकऱ्याशी भांडण घेता आणि मग लोकशाही राजकारणामध्ये तुम्हाला संख्येची ताकद तुमच्याकडे राहत नाही. आणि 5वा गट असा आला की ज्याला राजकारणाबद्दल एक तुच्छता होती, सोवळेपणाही होता की नको, ते घाणेरडं जग आहे, आपल्या परीटगडीवर तिथले शिंतोडे उडायला नकोत. आणि म्हणून झालं असं की हे सगळे एकदम म्हणजे जसं परिस्थिती अनुकूल होती तसं सगळे विरोधी फॅक्टर्स म्हणजे राजकीय पक्ष स्थापण्याचे विरोधी सगळे फॅक्टर्ससुद्धा एकाच वेळेला गोळा झालेले होते तिथे. म्हणजे उदाहरणार्थ शरद जोशींना राजकारणाबद्दल किती घृणा होती, तर त्यांचंच वाक्य होतं की मी कधी मतं मागायला आलो तर जोड्याने मारा मला. मी त्यांना म्हणलो, तुम्ही कसं करताय बोलून बसलात. मी एकीकडे शेतकरी संघटनेची राजकीय भूमिका काय, ते लोकशाही आहे म्हणजे निवडणुका महत्त्वाच्या आहेत, त्या झाल्याच पाहिजेत, त्याच्यात भूमिका घ्यायलाच लागेल. पण शेतकरी संघटना हा राजकीय पक्ष होणार नाही, तर आम्हाला ज्या योग्य वाटेल तशा भूमिका आम्ही घेत जाऊ. आम्हाला वाटलं तर आम्ही उमेदवार उभे करू, उभ्या राहिलेल्या उमेदवारांना पाठिंबा देऊ किंवा निवडणुकीवर पूर्ण बहिष्कार टाकू, त्या निवडणुकीला आम्ही ठरवू. ही मुळातली संघटनेची भूमिका आणि ही शरद जोशींची वैयक्तिक भूमिका. त्यामुळे पुढे ज्या वेळेला टीका झाली, त्यांनाही 2-3 निवडणुका लढवाव्या लागल्या. मग आपण राजकीय पक्ष काढल्यावर तेव्हा ते म्हणायचे की ते फक्त मी शरद जोशी प्रथम पुरुषी एकवचनी एवढ्यापुरतं ते वाक्य होतं. मी कधीच असं म्हटलं होतं की आम्ही मतं मागायला आलो तर. पण राजकारण म्हणजे हे 2 दारांच्या टॉयलेटसारखं असतं. आंदोलन एक दार, एक तर तुम्ही त्याला उघडा किंवा बंद करा. राजकारण 2-3 दारं ठेवावी लागतात. भूमिका टोकाची न घेता, तत्वांशी तडजोड न करता व्यवहार्य भूमिका कायम ठेवावी लागते. असा विचार करणारं आमच्यात कोणीच नव्हतं. मग आम्ही सगळेच बुद्धिमान, आम्ही सगळेच आपापले कामं सोडून तिकडं थोडंसं दुर्लक्ष करून, म्हणजे प्रोफेशनल माणसं एवढाच त्याग करू शकतात ना. प्रोफेशनल माणसं काही घरदार नोकरी याचा नाही त्याग करू शकत, पण प्रायोरिटी बदलू शकतात.
मग कोणी कोणाचं ऐकायचं? त्यामुळे प्रश्न असा झाला की पॉलिटिकल पॉसिबिलिटीज होत्या, राजकीय शक्यता होत्या आपल्या बाजूने, पण त्या आपण त्यावेळेला पूर्णपणे एनकॅश केल्या नाहीत. आणि याची मला खंत नाही आहे, पण इथून पुढे जी विचार करणारी माणसं आहेत आणि ज्यांना या समाजामध्ये परिवर्तन हवं आहे, आणि ते मुख्यतः आर्थिक आशय असलेलं परिवर्तन हवं आहे. आपल्याला भक्तिमार्गासारखं परिवर्तन नको आहे की देवाला सगळेच सारखे आहेत, की गिऱ्हाईकाला लुटणारा दुकानदार आणि त्या दुकानातले गिऱ्हाईक हे पंढरपूरच्या वाळवंटात भजन करत एकत्र थांबतात, असं हे परिवर्तन नाही आहे. हे उलट सुसह्य करणं आहे समाजातली दरी. तर आर्थिक आशय असलेलं आणि तो जास्तीत जास्त लोकांच्या पुढे पोचेल असं परिवर्तन जर आपल्याला हवं असेल तर आपल्याला योग्य वेळेला राजकीय निर्णय घ्यावे लागतात किंवा राजकीय व्हावं लागतं. शरद जोशी तर ते काय, ते फकीरच होते. एकदा मी त्यांच्यासमोर हा विषय मांडला, म्हणजे भाषण माझं होतं आणि ते अध्यक्ष होते. तर ते त्यांच्या लेवलला काय बोलले तेही मी सांगतो. शरद जोशी म्हणले, बरोबर आहे, विनयने सांगितलं ते काही खोटं नाही आहे. आम्ही सुंदर चित्र काढलं, तर सही करायला विसरलो त्या चित्राखाली. मी त्यांना म्हणलं नंतर, हे तुम्हाला शोभतं म्हणलं. कारण ते मला एकदा म्हणाले ते की मला पूर्णपणे वेगळा विचार, पूर्णपणे माझ्याशी संबंध नसलेल्या समाजापुढे मांडून मला तो यशस्वी करायचा होता. ते त्यांनी केलेलं होतं. पण तरीसुद्धा तसं जर झालं नसतं, मला असं नाही म्हणायचं की आम्ही 28 जागा घेतल्या असत्या तर सगळ्या आम्हीच जिंकल्या असत्या वगैरे. पण तिथे मला असं वाटतं की शरद जोशी त्यांचा जो मूळ विचार होता ना, त्यांचं म्हणणं होतं 10% मतदान आपल्याला प्रभावित करता आलं पाहिजे. मग आपल्याला निवडणुकीतल्या दोन्ही पक्षांशी आपल्याला बार्गेनिंग करता येईल, आपल्याला त्यांच्याशी बोलता येईल आणि जो आपल्या मागण्या मान्य करेल. तर हे बरोबर होतं. जरी भारतात ते यशस्वी झालं नाही, त्यांनी मुख्यतः युरोपियन डेमोक्रेसीज पाहिल्या, त्या तिथे बरोबर होतं ते की अगदी 5 आणि 10 जागांच्या फरकावर सुद्धा तिथे सरकारं येतात आणि जातात. इथे म्हणजे आपलं तेव्हा झुंडीचं राजकारण होतं, लाटांचं राजकारण होतं. तर त्यावेळेला मला हे सुचायला हवं होतं, जे मी नंतर मला सुचलं आणि मी लिहिलं की मग हाच नियम लोकप्रतिनिधी गृहालाही लागू केला पाहिजे. 10% मतदान हातात ठेवायचं हे जर बरोबर असेल तर निवडून आलेल्यांच्यामधले 10% आपले असले पाहिजेत. हे आम्हाला नाही सुचलं. नाहीतर शरद जोशींना मी पटवून देऊ शकलो असतं की 40 जागांमध्ये आपण निर्णायक आहोत, त्यातले 10 निवडून आणूया ना, आणि मग बघूया पुलोदा असो किंवा काँग्रेस असो. कारण ज्या वेळेला राजकीय अस्थिरता असते आणि बहुपक्षीय पद्धती असते, त्यावेळेला संख्येची ताकद कमी असलेले पक्षच, आता तो आपण ते बघतोच ना. एकनाथ शिंदेनी माणसं किती आणली हा मुद्दाच नाही आहे, त्या सगळ्या माणसांना काही ना काहीतरी दिलंच पाहिजे. त्यावेळेला शरद पवार आले ते तेव्हाही असंच झालं. 36तले 32 लोक कुठेतरी मंत्री झाले किंवा कुठल्या ना कुठल्या मंडळावर गेले, आणि जे मूळ पुलोद होतं त्यातले लोक नुसते बघत बसले. तर ही बार्गेनिंग पॉवर केवळ संपूर्ण राज्यात असायची गरज नाही,
ती जर प्रतिनिधीगृहात असली तरीसुद्धा आपल्याला आपल्या मागण्या खूप प्रभावीपणे रेटता येतील. हा धडा आम्हाला त्यावेळेला सुचायला हवा होता, तो सुचला नाही. पण तो अतिशय आपला वैभवाचा काळ होता, उत्कर्षाचा काळ होता. आणि त्या काळाच्या काही आठवणी आणि काही त्याचे ॲनालिसिस मला आज ज्यांचा वाढदिवस असतो ते शरद जोशींची आठवण म्हणून बोलायचं होतं. नमस्कार.